माझा कर्मावरती विश्वास आहे. कर्म ठीक झालं ना, मग मला वास्तुशास्त्राची ज्योतिषशास्त्राची गरज काय? पण एक मला प्रश्न पडतो, सकाळी मोबाईल स्क्रोलिंग पासून तर रात्रीपर्यंत वेगवेगळ्या व्यसनाधीनता, व्यभिचार, कामातले टाळाटाळ, आळस, बेशिस्तपणा आणि देशात वाढलेली गुन्हेगारी, वेगवेगळ्या आमिषांना बळी पडणं, भ्रष्टाचार आदी सगळी गोष्ट करू नये, ही कर्म करू नये असं कोणाला माहीत नसतं का? मग तरीही असे कर्म का घडतात? कर्म केवळ बाह्य इंद्रियांवरती नसून सूक्ष्म मन बुद्धीपासून त्याचा उगम होतो. आणि आजच्या या कलियुगामध्ये जर पाहिलं, ते प्रदूषित वायू तत्वाचं युग, भ्रष्ट मन, इथे तथाकथित योगी आणि आश्रमवासी आणि भोंदू गुरुही जिथं सुटले जात नाही, तर मग आपण सर्वसामान्यांसाठी केवळ एक्सेप्शनल केस म्हणजे तुकोबा, ज्ञानोबा आणि मीरा, कबीर यांना ह्या वास्तुशास्त्राची गरज नाही. पण आपण ह्या सर्व रहाटगाडग्यात आपण फिरत आहोत. तर पंचतत्वाचं नियमन होऊन आधार देणार हे वास्तुशास्त्राला आपण बगल तर देत नाही ना.